नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी। सावरखेड येथे श्री सोपीनाथ महाराज यात्रा महोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती। आमदार नितीन देशमुख यांची धावती भेट। पातूर तालुक्यातील सावरखेड येथे श्री सोपीनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला आज भक्तिमय वातावरणात मोठी गर्दी पाहायला मिळाली। यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तगणांनी लाभ घेतला। दरम्यान बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी सावरखेड येथे धावती भेट देत श्री सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांशी संवाद साधला। यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी न्यूज दर्पण मराठीशी प्रतिक्रिया व्यक्त करत यात्रा महोत्सवाच्या आयोजनाबाबत आणि श्री सोपीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले। सावरखेड येथील यात्रा महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो भाविकांनी श्री सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला। यात्रा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर संस्थान, ग्रामस्थ, यात्रा समिती तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, आज आपण पातूर तालुक्यातील सावरखेड गाव या ठिकाणी एक दर्शनासाठी प्रतिनिधित्व आमदार म्हणून आपण या ठिकाणी आलात। तर इथं जमलेल्या सर्व भक्तांना, भाविक भक्तांना आपली प्रतिक्रिया काय द्या? खरं तर म्हणजे सावरखेडचं आमचं सोपीनाथ महाराजांचं जे ठाणं आहे, जे दैवत आहे, देवस्थान आहे, हे ऐतिहासिक देवस्थान आहे। जवळपास याचा 300-350 वर्षाचा अगोदरचा काळ आहे। आदिवासी डोंगराळ भागात बसलेलं हे सोपीनाथ महाराजांचं मंदिर, ह्या भागातील सर्व आदिवासी बंजारा समाजाचे लोक दरवर्षी या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी मोठा थाटामाटात उत्सव साजरा करतात। जवळपास 20 ते 25 हजार भाविक या ठिकाणी प्रसाद घेऊन जातात। आणि मी सुद्धा दरवर्षी गेल्या 10-12 वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी मी दर्शनाला येतो आणि ह्या लोकांच्या इथून प्रसाद सुद्धा घेतो। खरं तर एक आमच्या पातूर तालुक्यातलं एक चांगलं दैवत आणि देवस्थान या ठिकाणी, आणि ह्या परिसरातील जवळपास या 2 जिल्ह्यातील तर संपूर्ण लोक या ठिकाणी, अकोला जिल्हा, वाशिम जिल्ह्यातील सर्व लोक या ठिकाणी दर्शनाला 20 ते 25 हजार लोक या नागपंचमीच्या दिवशी येतात आणि नागदेवताचा आशीर्वाद घेतात। खरं तर म्हणजे मी भाग्यवान समजतो की आमच्या परिसरामध्ये, डोंगराळ भागामध्ये असं छोट्याशा गावात बसलेलं सोपीनाथ महाराजांचं ऐतिहासिक मंदिर, आणि या ऐतिहासिक मंदिराच्या दर्शनाला 20-25 हजाराच्या वर ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी दर्शन घेतात। आम्ही आमचं भाग्य समजतो। खरं तर या ठिकाणी आज मी आलो, नेहमीप्रमाणे ह्या गावातील लोक एक मतदारसंघाचा आमदार म्हणून आमचा एक मान सन्मान आदर करतात। तर या गावातील लोक एक प्रेमळ आणि अतिशय जवळीक कर्मठ स्वभावाचे लोक आहेत। मी दरवर्षी या ठिकाणी लाभ घेऊन आणि प्रसाद सुद्धा घेतो।